हा विचार लोकांनी नाही करायचा, हा गावातल्या तरुण शक्तीने केला पाहिजे. आज अख्खं वाटोळं झालं तरी कोणी बोलायचं. कलियुगामध्ये एक नियम झालाय, कोणी बोलायचं नाही. खरं जो बोलन त्याच्या अशी ठोकायची का तो कल्लाच नाही पाहिजे. रात्रंदिवस उपाशी करायला हिंडायचं, घातलं जेवण तर लोकांनी खायचं. रस्त्याचा प्रवास म्हणजे घरी जाऊची याची गॅरंटी नाही. आम्ही हिंडायचं, रात्रंदिवस उळायचं. आता हे तिसरं आहे सकाळपासून. आमचं वाक्य लोकांना झोंबातं आणि बाकी त्यांनी धर्म बुडून टाकला तरी काहीच वाटत नाही लोकांना. आज आमच्या 18 ते 22च्या पोरांचे डीएड बंद झाले, बीएड बंद झाले, एटीडी बंद झाले. आज आमचे 40% पोर आयुष्यातून उठले. कोणी विचार केला कधी विचार? एक मुलगा आमचा 12वी नंतर डीएड झाला. 12वीला तो पोरगा 18 वर्षाचा झाला. 2 वर्षानं तो डीएड झाला. तो पोरगा 20 वर्षाचा झाला. त्याला डीएड व्हायला 30,000-40,000 रुपये खर्च आला. डीएड बंद झालं. त्याला आयुष्यात कधी नोकरी मिळाली नाही. त्याला मित्र जवळ करीनं आत्महत्येची पाळी आली त्याच्यावर. नाही आली. आमचा एक पोरगा बीएड झाला, एक पोरगा डीएड झाला. अरे एक पोरगा डीएड करायला काय लागतं ना, हे 12 तास भाताची लागवड करणाऱ्या फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याला विचारा त्याला. एक मुलगा बीएड करायला काय लागतो हे 3 रंगाचं लुगडं नेसणाऱ्या फाटक्या लुगड्यातल्या आईला विचारा. स्वतःच्या गळ्यातले ठाकीने म्हणून तिने मुलगा शिकवलाय, नोकरी नाही त्याला. आणि मार्कशीट घेऊन गेला इंटरव्ह्यूला तर त्याला काय विचारलं रे तुम्ही? त्याला अनुभव विचारला का? त्याला पहिला प्रश्न विचारला, चिठ्ठी कुणाची आणली? दुसरा प्रश्न विचारला, काम कोणाचं करतो, हे कोणतं कळलं तुम्हाला? आणि किती भरू शकतो? हे 3ही प्रश्न आमच्या शेतकऱ्याच्या पोराकडे नाही. आमचा पोरं नोकरीला नाही. मार्क आहेत पण नोकरी संपली. आमची पोरं 42 वर्षे झाली. कोण विचारतं बायका मिळालं? हा विनोद नाही. कोण मुलगी देईल? काय द्यायची? आमच्या पोराला स्वप्न पडत नसेल का? आमच्या मुलाला घर बांधावं असं वाटत नसेल? आमच्या पोराला सुंदर बायको असावी असं वाटत नसेल? त्याला कधीतरी गाडीवर बसावं असं वाटत नसेल का? तो मेलाय, त्याला अंतकरण नाही. आमच्या पोराला कोणत्याही पोराला वाटतं की नाही मी गाडी घ्यावी? कोणत्याही पोराला वाटतं की नाही मी छोटंसं सुंदर घर बांधावं, मला बायको असावी आणि माझ्या आईबापाला मी सुखी ठेवावं असं वाटत नाही का? अरे पण त्याच्या मोबाईलला बॅलन्स टाकायला तो बापा पुढे हात पसरितोय. असे आमचे 40% पोर आहेत. काय मत आहे तुमचं? बॅलन्स नाही त्याला, लाज वाटते त्याला सांगायची. तो आईला म्हणतो, आई मला पप्पांकडून 50 रुपये दे. आणि रात्री झोपताना एकटाच विचार करतो, अरे मी शिकलोय, माझ्या जिंदगीचं काय? आपली पोरं विचार करीत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? हा किंवा नाही? विचार करतात पण पर्याय. झोपताना आपला पोरगा विचार करतो, अरे माझ्या आई बापाकडे मी किती दिवस मागायचं, पण माझी 50 रुपये कमवायची पात्रता आहे, पण मी शिक्षणामुळे कमवू शकत नाही. मी का वाईट काय करायचं? आज 40% पोरं गावांमधून संपलेत. नाही संपले. आपण म्हणतो पिढी बिघडली, नोकऱ्या. मी स्वतः BSc बेडे मानुषी पोरं माय अवताराव नका जाऊ. पाया पडतो पोरांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीच करू नका. गारी का कुल्फी का पावी का, पण कुणाची भोंगे बांधून बोंबलत हिंडू नका. ही मंडळी तुम्हाला फक्त सीझन पुरती वापरणार आणि कायमची संपवणार. तुमचं काय मत आहे? फक्त सीझन काढून घेणार, तुमची मजा करणार, तुम्हाला खायला प्यायला देणार. काउंटिंग संपलं, तुमचा 10वा झाला, तुम्हाला हे वडाहे बिडी देणार नाही. काय मत आहे? काय मत आहे तुमचं? तुम्ही आमच्या टोळीत या बरे हो. अय एवढी जरी लटकावली ना, हरिपाठ येऊ नाही तर नाही येऊ नाही. आणि हे जे जगणं आहे ना, हे गळ्यात असल्यावर हे स्वाभिमानाचं आणि छत्रपतीचं जगणं आहे. इंदुरीकरला घोडा लावा, पण मी बोलतो हे खरंच आहे. कोण नाही पाहत, हे फक्त म्हणायचंय. आमचे मित्र आहेत, थांब, कोणी नाही, फक्त लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. आपण म्हणतो मला लोक मानतात आणि माझ्या लोकांचं प्रेम आहे, हा भ्रम आहे. 8 दिवस गावाला जाऊन पाय, घरचे जेव्हा त्यात काही लोक म्हणतात मी मेलो, माय कंपन्या आणि कारखाने कोण चालील. तू आहे वाचून काहीच अडलं नाही. 1.5 महिना नाही झाला अजून. महिना अनाथाची माय विसरले लोक गेले. लोक फक्त तिचं नाव चौकाला देणार. हो, उभ्या महाराष्ट्राला स्वर काय असतो हे जिने दाखवून दिलं ते आज गेल्या. गेल्या लता दिदी नुसत्या लता नव्हत्या, उभ्या जगाच्या दिदी होत्या. उभ्या जगाच्या दिदी गेले लोक. इंदुरीकर गेला महिना 1.5 महिन्यात. 2-4 दिवस लोक बरं होतं, काही काय माहिती बरं झालं. ते लय बोलायचो, काहीच्या काही बोलायचं, ते उलातलं तेच बरं झालं.
तू लईच कचकायचं कायचं काय पण खरं कचकित आहे ते, कचकित आहे. पण कशाला आमचे पोरं दारू प्यायला लागले तर बाप खांदेकरी झालाय. पोराला सुटलं काल परवा, काल कॉलेज सुरू झालं. कॉलेज सुटलं आणि 2-4 पोरी चालल्या होत्या कॉलेजच्या, 2-4 सांड आले मागून. भंगार मिशा काढेल कपडे बांड, सॉक्सचा असा घाण वास. सॉक्स घालणारे शेजारी मी अजून आयुष्यात जेवाय बसलो नाही. मी त्याचे सॉक्स पाहिले तिकडल्या घरात बसलो. काय घाण सगळं. तुम्हाला काहीच वाटत नाही का? काय घाण. ही माणसं झोपत कशी असतील रातची, का पाय धुवून झोपत नाही? काही येडे तर डायरेक्ट तेव्हा हा माणूस डायरेक्ट बोलतो, काही बोलतो. काही नाही ना, थोडेफार पथ्य. तुम्ही असं काही करायला लागले त्याला काय किंमत आहे? लोक तुमच्या पाया पडतात. वाईट काय वाटतं माहिती का महाराज? लोक तुमच्या वय नाही, आता हे माणसं तर वय 70 वर्ष, 70 वर्ष वय. हा माणूस जर ह्या चिमुरड्या पोराच्या पाया पडत असेल तर ह्या पोराची किंमत नाही, या माणसाची किंमत किती मोठी आहे. आज तुम्ही कथेला लोक बसलो, लोक ग्रंथावर पुलं वाहत्या, पैसे वाहत्या, त्या कलाकारांच्या पायावर पैसे टाकतात. आणि तुम्ही जीन पॅन्ट घालून जर रामाची आणि कृष्णाची कथा सांगा गायला लागले, राम असं म्हणतो, ते कसं चालेल महाराज? असं बोलल्यामुळे ते म्हणतात ते इंदुरीकरला जास्त झाले, म्हणजे ते मला गोडा लागतात अशी गमत. ते म्हणते ते काही बोलायला लागले, काही कसं, काही पथ्य आपण पाळलीच, काही करीत बसायचं. आपल्या लोकांनी आता लग्नात एक पद्धत आणली, नवरा नवरी बुंकत येणार वरून. अरे काय माझा आलाय तुमच्या पैशाला घ्या नाही. तो नवरदेव दसमुसाळ्या गडी तो, आणि तो दसमुसाळ्या नवरदेव बसवला त्या खोक्यात, आणि ती नवरी उरफाट्या बावलीची, आणि त्यांना लाज नाही, आबरू नाही. म्हातारी माणसं आहेत आपल्या लग्नाला, ते गळ्यात हात घालून येतात वरून. अहो ते खाली आणायचेच नाही महाराज. आणि ती बुंगत बुंगत येतात, आणि ती एकमेकाला, आता ते पुढचं सांगायला नको तुम्हाला, ते एकमेकाला एकदम चिटकून उभं राहिल्यामुळं काय घडायचं ते घडलं. त्याचा तोल गेला, जे सटाकलं चराटानं, खुब्यातून गेला नवरदेव. पाहता काय माहिती 3 बारगाड्या मोडल्या त्याच्या. काय आता एक लग्नात पद्धत आणली, मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. गेला ना बामणाच्या गाड्यात, तो हार बामणाच्या गाड्यात गेला. नवरदेव पाहत राहिला, भाऊ आता काय करावं. त्या बामणा नवरदेवाच्या ठेवून दिली, मला नवरी माझी भाऊ. तो नवरदेव झाला चोपदार आला आमच्या बोकांडी. काय अरे काय नवीन आणतात कुठे बरे, सापडाचाही कुठं त्यांना काय काही करतात, काही करी बसायचं. आता एक लग्नात पडतो तू, मंगलाष्टक सुरू झाली का ते नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय गेट, आणि ते गेट मधून तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत येणार. बंगरी 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो. तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. त्याच्या मागे ते 2-4 सांड चपटीसाठी लटकेल, त्या नवरी माग 2-4 भांगार पोरी, मोकार मेकअप, इथल्या फटीत चमकी, आणि त्याच्या पुढे तो बँडवाला.